राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धडाक्यात सुरू आहेत. पण नांदेडच्या लोहा नगर परिषद निवडणुकीने जी कहाणी जन्माला घातली आहे ती प्रचाराची नाही तर चक्क घराणेशाहीच्या आरोपांची. एकाच कुटुंबातील 6 जणांना भाजपकडून तिकीट. हा प्रकार नेमका काय आहे आणि यामागे कोणाचा डाव आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या मानल्या जातात. 5 वर्ष निवडणुका न झाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ होते, परंतु आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर गावापासून शहरापर्यंत उत्साहाची लाट पसरली आहे. पण नांदेडच्या लोहा नगर परिषदेने मात्र वेगळ्याच कारणाने चर्चा पकडली आहे. कारण काय तर भाजपने एकाच कुटुंबातील तब्बल 6 जणांना उमेदवारी दिली आहे. भाजप नेहमीच घराणेशाहीवर टीका करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. प्रादेशिक पक्षावर ते वारंवार घराणेशाहीचे बोट ठेवतात. भाजपची नेहमीची भूमिका घराणेशाहीच्या विरोधात असते. ते म्हणतात आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे, कुटुंब केंद्रित नाही. पण प्रत्यक्षात एका घरातील 6 जणांना उमेदवारी देणं म्हणजे नेमकं काय हा लोकांतला सवाल सरळ आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपने आता स्वतःच तशीच वाट धरली का असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि आता त्यांच्याच घरात हा प्रकार घडल्याने प्रश्नांची सरबत्ती होत आहे. एकाच कुटुंबातील तिकीट मिळाले उमेदवार कोण तर भाजपने लोहा नगर परिषदेतील पुढील 6 जणांना तिकीट दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असं राजकारणात मानलं जातं. मात्र प्रत्यक्षात पाहता अनेक जिल्ह्यात मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं चित्र पाहायला मिळतं. लोहा नगर अध्यक्ष पदासाठी भाजपानं गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष असून घराणेशाही चालत नाही असा दावा करणाऱ्या भाजपनं एकाच घरातील 6 जणांना तिकीट दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. हे सर्व नाव समोर येतात संपूर्ण नांदेडमध्ये आणि राज्यभरात चर्चेची ठिणगी पडली आहे. या निर्णयावरून लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांचे म्हणणे आहे भाजपला लोह्यामध्ये उमेदवारच मिळत नाहीत म्हणून एकाच घरातील 6 लोकांना तिकीट द्यावं लागतं. हा प्रकार पक्षाने गांभीर्याने घ्यावा असंही ते यावेळी म्हणत होते. यंदाच्या लोहा येथील निवडणुकीत 3 पक्षांचा थेट सामना आहे. भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि काँग्रेस. लोहा हा प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. ते आत्तापर्यंत निवडणुकामध्ये वारंवार विजयी होत आले आहेत. इथल्या नगर परिषदेत 10 प्रभाग आणि 20 नगरसेवकांचा समावेश आहे. अशोकराव चव्हाण भाजपात आल्यापासून भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली असली तरी उमेदवार निवडीतील हा एकाच कुटुंबाचा प्रयोग भाजपवर उलटला का हा प्रश्न आता विचारला जात आहे. या तिकीट वाटपामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाल्याची दिसून येत आहे. भाजपची नेहमीची भूमिका आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, कुटुंब केंद्रित नाही. पण प्रत्यक्षात एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी देणं म्हणजे नेमकं काय हा लोकांतला सवाल सरळ आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपने आता स्वतःच तशीच वाट धरली का असा सवाल जनता जनार्दन करत आहे. लोहा नगर परिषद निवडणुका आता फक्त पक्षातील तिरंगी संघर्ष उरलेला नाहीत तर त्या झाल्या आहेत घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्याची संधी. या मोठ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या निवडणुकीचं समीकरण कोण बदलणार? भाजपचा कुटुंबवादी प्रयोग यशस्वी होणार की चिखलीकर यांची पकड कायम राहणार? हे येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. थांबूया या व्हिडिओमध्ये, या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर. धन्यवाद. जय हिंद.